नमस्कार मित्रांनो, मी आज शाळेच्या कामानिमित्त नवापूरला जात आहे. तर हा जो रस्ता बघताय तुम्ही तो अ, बिलगव्हाण आणि मेन तलावला जोडणारा रस्ता आहे. बिलगव्हाण या बाजूला आलेला आहे आणि मेन तलाव या बाजूला आहे. तर मी आता 10 वाजून 15 मिनिटे झालेले आहे आणि मी आता नवापूरकडे जात आहे ते शाळेच्या कामानिमित्त. तर आज आपण शिकणार आहोत आय एम गोइंग टू नवापूर, म्हणजे मी नवापूरला जात आहे. असे हा जे वाक्य आहे, हे वाक्य आहे आपण काही भाषेमध्ये शिकणार आहे. तर सेंटेन्स राहील आय एम गोइंग टू नवापूर, मी नवापूरला जात आहे. નમસ્કાર દોસ્તો, અત્યારે હું આ સાવરોટ અને આ બાજુમાં મેન તલાવ આવે છે. તો મેન તલાવ ગામના મેન તલાવ અને આ સાવરોટ ગામને તરફ હું ઊભા છું. તો આજનું સેન્ટેન્સ છે આઈ એમ ગોઈંગ ટુ નવાપુર. તો ગુજરાતીમાં બોલે છે હું નવાપુરમાં જાઉં છું. હું નવાપુર જાઉં છું. ગુજરાતીમાં બોલે એટલે હું नवापुर जाऊँ छूँ. इंग्लिश में आई एम गोइंग टू नवापुर. आई एम गोइंग टू नवापुर. तो चलो हम और आगे चलते हैं. नमस्कार दोस्तों, अभी मैं हाईवे के किनारे खड़ा हूँ. ये इस तरफ नवापुर है जो मेरी ये पश्चिम की ओर है, और इस तरफ चिंचपाड़ा आता है. ये चिंचपाड़ा हाईवे ये पूर्व की ओर है. तो आज का सेंटेंस हम सीख रहे हैं दोस्तों कि आई एम गोइंग टू नवापुर. तो इसको हिंदी में हम बोलेंगे मैं नवापुर जा रहा हूँ. आई एम गोइंग टू नवापुर, इसका हिंदी में रहेगा मैं नवापुर जा रहा हूँ. तो हम इसका वसाई भाषा में भी जब बोलेंगे तो इसका रहेगा आई एम गोइंग टू नवापुर. तो वसाई भाषा में इसका रहेगा आई नवापुर जाऊँ. आई नवापुर जाऊँ, इसका वसाई भाषा में रहेगा आई एम गोइंग टू नवापुर. इसका इंग्लिश में रहेगा और वसाई भाषा में आई नवापुर जाऊँ. दोस्तों, सुबह से मैं ऐसे ही निकला था, तो भूख लगी है, इसलिए अभी दोपहर के 1:30 बज रहे हैं. तो इसलिए हम नाश्ता करने यहाँ पर अनुज के साथ आए हैं. अनुज भी है मेरे साथ, हम साथ में खाएंगे अभी नाश्ता. आज का सेंटेंस हम सीख रहे हैं आई एम गोइंग टू नवापुर. इसका हम देखेंगे जापानीज में वाताशी वा नवापुर नी किमास. वाताशी वा नवापुर नी किमास, इसका जापानीज में इस तरह से आता है वाताशी वा नवापुर नी किमास. आजचा सेंटेंस आहे आय एम गोइंग टू नवापूर. आय एम गोइंग टू नवापूर. आता हेच सेंटेन्स मल्याळम भाषेत आपण सांगणार आहोत. ज्ञान नवापूर लेक पोगन. मल्याळम भाषेत याच्यात आहे ज्ञान नवापूर लेक पोगनम. ज्ञान नवापूर लेक पोगनम अशा प्रकारे मल्याळम भाषेत आय एम गोइंग टू नवापूर या सेंटेन्सचा अर्थ होईल. नमस्कार. बोर्डवर मी काय लिहिलंय वाचणार का कोणी? वाचा. हा, व्हेरी गुड. आय एम गोइंग टू नवापूर. तर हे सेंटेन्स आपण आता 2-4 भाषात वेगवेगळ्या भाषेमध्ये कसं राहील आय एम गोइंग टू नवापूर, तर त्याचे आपण आता बघणार आहे. तर मराठीत त्याचे
ट्रान्सलेशन कसं राहील, आय एम गोइंग टू नवापूर, म्हणजे तसं मराठीत कसं सांगणार तुम्ही? बरोबर, आय एम गोइंग टू नवापूर, मी नवापूरला जात आहे. बरोबर. आता એટલે ગુજરાતીમાં એમ બોલે આઈ એમ ગોઈંગ ટુ નવાપુર. ગુજરાતીમાં બોલે એટલે ગુજરાતીમાં કઈ રીતે આવે? કોણ બોલે? હું નવાપુર જાઉં છું. કઈ રીતે આવે છે? આઈ એમ ગોઈંગ ટુ નવાપુર એટલે ગુજરાતીમાં બોલે એટલે હું નવાપુર જાઉં છું. ફરી એકવાર તમે બોલો. રાઈટ. આઈ એમ ગોઈંગ ટુ नवापुर એટલે गुजराती में बोले એટલે હું नवापुर जाऊँ છું. हिंदी में बोलेंगे तो आई एम गोइंग टू नवापुर, इसका हिंदी में किस तरह से आएगा सेंटेंस? बिल्कुल सही, मैं नवापुर जा रहा हूँ. ये हिंदी में रहेगा. आई एम गोइंग टू नवापुर हिंदी में बोलेंगे तो मैं नवापुर जा रहा हूँ. आपू जाती वसाई भाषा में आपको कहे कि आखनार है आई एम गोइंग टू नवापुर. आपू जाती में आपको कहे कि आखनार है आई नवापुर जाऊं. आई मीन्स आई नवापुर जाऊं. आपू वसाई भाषा में. आता आई एम गोइंग टू नवापुर तर दुसऱ्या भाषेमध्ये आपण सांगू. आता जापनीज भाषेमध्ये कसं राहील? तुम्हाला पहिले शिकवून दिलं आहे, मग बरोबर तुम्ही बोलण्याचे प्रयत्न करत आहे. चांगलं आहे तुमच्यासाठी. तर वाताशिवा नवापूर्णी किमास हे जापनीज भाषेमध्ये राहील. कसं राहील? वाताशिवा नवापूर्णी किमास हे जापनीजमध्ये आय एम गोइंग टू नवापूर, वाताशिवा नवापूर्णी किमास. कसं राहील? वाताशिवा नवापूर्णी किमास हे जापनीज भाषेमध्ये आय एम गोइंग टू नवापूर. जापनीज भाषा सुद्धा आपण थोडं एक सेंटेन्स शिकू. आता दुसरी भाषा आहे आपल्या भारतातली आय एम गोइंग टू नवापूर. तसं मल्याळम भाषा आहे, ऐकली असेल तुम्ही मल्याळम. तर मल्याळम भाषेमध्ये आपण सांगू आय एम गोइंग टू नवापूर. याचाच मल्याळम म्हणजे ज्ञान नवापूर लेखपोगन. काय? ज्ञान नवापूर लेखपोगन म्हणजे आय एम गोइंग टू नवापूर. ज्ञान लेखपोगन कसं राहील? हे मल्याळम भाषेमध्ये राहील. कोणती भाषा? ज्ञान नवापूर लेखपोगन. ज्ञान नवापूर लेखपोगन म्हणजे जाणे. पोगन म्हणजे तर या प्रकारे तुम्ही घरी सुद्धा हे प्रॅक्टिस करा. ठीक आहे? प्रॅक्टिस करणार ना?